हे कणुली जे गाव आहे हे खरं तर टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे आणि आपण या ठिकाणी याच्यापूर्वी याच प्लॉटवर येऊन गेलोय याच शेतकऱ्यांकडे. त्याला किती वर्ष झाले? तिसरं वर्ष आहे टोमॅटोचं, 3 तिसरं वर्ष वर्ष झाले. आणि झेंडूला 2 वर्ष झाली. म्हणजे झेंडूला 2 वर्ष आणि टोमॅटोला 3 वर्ष झाली. 3 वर्ष. तर या 3 वर्षाचा इतिहास तर आपल्याकडे आहेच ताजा. किती वर्ष झाले आपल्याला एस वैदिक वापरून? 8 वर्षापासून चालू आहे आपलं कंटिन्यू. कालच मी पाहिलं की रस्त्यावरती टोमॅटो रस्त्यावरती चालू. ओतू राहिले असं म्हणताय की जेव्हा क्वालिटी असते तुमच्याकडे तेव्हा मंदीतही तुम्हाला काय मिळते? संधी मिळते. संधी मिळते. बरोबर. लोकांना तुम्ही जर क्वालिटी देऊ शकले तर क्वालिटीला बाजार कधीच कमी नाही होत. मग बाजार कशाला कमी होतो? चेरी टोमॅटो सारखे टोमॅटो लागलेले. कसे? चेरी टोमॅटो एवढे लागतात. हो. आपले रेग्युलर टोमॅटो असे लागत नाही नाही. तुम्हाला मी याची साईज दाखवतो. हा ह्या साईजला गेलाय, म्हणजे ओपनला येत नाही, एवढा साईज लावत नाही. बरोबर आहे ना? आता याची कडकपणा किती आहे हे जर पाहिलं तर याला चेंडू बनवून आपण खेळू शकतो, एवढा कडकपणा याला. तर 2 माणसांनी जर दाबला मला तर काय तुटत नाही. बघा दबला पूर्ण, तो म्हणजे खाली गेलाय पूर्ण दबलाय परंतु फुटला नाही. किती वर्ष झाले की तुम्ही केमिकलचा दाना पण आणत नाही? 4 वर्ष झाली केमिकलचा दाना. केमिकलचा दाना पण आणत नाही. केमिकलचं एक थेंब औषध सुद्धा वापरत नाही, म्हणजे माहितीच नाही, त्याचा काही संबंधच नाही आपलं. नाही. म्हणजे यांना काही तुम्ही केमिकलची फवारणी मारताना पाहिलं का? केमिकलचं खत आणताना? नेमकं त्यांच्यावर काय करता आम्ही काय लक्ष देतो. आता तुम्ही जसं म्हटले की बाबा ते काय करता मला माहित नाही आणि तुम्ही बांधाच्या पलीकडे, बरोबर आहे की नाही? जर बांधाच्या अलीकडे काय चाललंय हे जर तुम्हाला माहित नसेल तर मी बारामतीला जाता का? आला कशाला प्रदर्शनाला जाता तुम्ही? माझा प्रश्न आहे सगळ्या शेतकऱ्यांना. बरोबर आहे ना. मला SCT वैदिकचा एक शेतकरी दाखवा जो शेजारच्याला फसवून औषध मार. SCT वैदिकचा शेतकरी उलट सगळ्यांना स्वतःच उलट ट्रायलला स्वतःचे पैसे देतो. हे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. हाच टोमॅटो जर आपण उघड्यावर ठेवला असता तर त्याची हाईट एवढ्या असती, कमी असते. बरोबर आहे की नाही? आणि मालाची धारणा जी आहे ती धारणा याच्यापेक्षा अजून एक 30% 40% कमी असते. शेड नेटच आहे ना? शेड नेट. अच्छा, ते वरचं नेटच आहे ना ते? नेट. म्हणजे थोडक्यात आता एक स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर यांनी शेड नेट केलेलं आहे आणि एकदम हाय लेवलचं केलेलं आहे. लोक जनरली लोअर लेवलचं करतात. काका खरं आहे का हे केमिकल बंद केलंय पूर्ण? पूर्ण बंद केलं. 100% 100%. का 99.99%? नाही 100% पूर्ण बंद केलंय. नाही विश्वास बसतो. आता त्यांचाच नाही बसत. शेजारी आले 3 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो तेव्हा तुमच्या आजूबाजूला केमिकलचे प्लॉट होते. केमिकलचे आपण ड्रोन मधून शीन घेतला होता सीन घेतला होता. बरोबर. तर करेक्ट लगेच फरक दिसत होता करेक्ट फरक तुमच्या टोमॅटो मध्ये आणि आणि बाकी टोमॅटो. 2 एकर मध्ये किती ॲव्हरेज निघाला होता आपल्याला? 3000 जाळी सुरुवातीच्या तोड्यामध्ये निघाली होती. पहिल्याच बरामध्ये? पहिल्या 12 मध्ये बर. तेवढी, कारण तो पूर्ण 21 दिवस दररोजचा तोडा निघायचा 200 जाळीचा. 21 दिवस एक दिवस सुद्धा गॅप नव्हता. 21 दिवस रोज 200 कॅरेट निघायचे. 200 कॅरेट निघायची. दुसऱ्या वर्षी झेंडू केला होता आपण इथं. हा बरोबर. झेंडू मध्ये पण आपण आलो होतो. हो, झेंडू मध्ये पण आपला व्हिडिओ. बरोबर. झेंडू 1 नंबर होता एक सगळ्या नंबर प्लॉट होता. मध्ये. त्याचे 10 तोडे झाली आणि 11व्या तोड्याला तो पाण्यामध्ये गेला. इथं नदी जाते, प्रवरा नदी, बरोबर आहे ना? प्रवरा नदी जाते. आणि प्रवरा नदी दरवर्षी जेव्हा पूर येतो हा? इथं. दरवर्षी पूर येतो दरवर्षी, तेव्हा हे क्षेत्र कशामध्ये जातं? पाण्यामध्ये पाण्याखाली जातं. 5-6 फूट पाणी राहतं याच्यामध्ये. राहतो पाणी राहतं का? पाणी असतं किती? राहतं म्हणजे पाणी. हे खरं आहे बघा तिथं. म्हणजे आता हा टोमॅटो लावायच्या अगोदर ह्या वर्षी तर खूप पाऊस झालाय. हा पाणीच होतं याच्यामध्ये. पाणी होतं याच्यामध्ये. ह्या जमिनीमध्ये महिनाभर पाणी होतं. आणि त्याच्यावर टोमॅटो लावले. त्याच्यावरती टमाटर. आज असं वाटतंय तो का कमीत कमी एक 3 महिन्याचा 3-4 महिन्याचा टोमॅटो आहे. म्हणजे निम्मा प्लॉट तुम्ही संपत आलाय असं वाटतंय. चालूच नाही अजून चालूच नाही झाला. ते आम्ही फवाऱ्यावरचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण कमी केलंय. पार बंद करून टाकला. 2 फवारे झाली फक्त याला. 2च वरतून 2 फवारे. 55 दिवसात शेड नेट मध्ये नाही आला मला त्याला. जे शेतकरी म्हणतील का बाबा नाही आता यांचं आहे ना शेड नेट म्हणून एवढा भारी आहे, त्यांनी 2 वर्षाचा पूर्वी तुमचा व्हिडिओ पावा. बरोबर. तेव्हा पण तुमचा प्लॉट होताच ना. असाच होता. तेव्हा पण असेच मला वाटते 50-60 दिवस झाले होते. 60 दिवसाला. बरोबर आहे ना? आपण बरोबर. म्हणजे मला सांगायचं काय आहे की तेव्हाचा प्लॉट आणि आताचा प्लॉट, तेव्हाचा प्लॉट बी असाच लाजबाब होता, फक्त त्याची हाईट इथपर्यंत होती. हाईट इथपर्यंत ओपनला होता. म्हणजे हा साधारणतः आहे ना 2 फूट जादा आहे. 2 फूट जास्त आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य का आज जर याचं जर प्लॉटची हाईट बघितली तर कमीत कमी 7 फूट आहे 7 फूट. आणि तो 5 फूट होता. तो 5 फूट होता. 4 ते 5 फूट. म्हणजे मला सांगायचं काय, पण तो प्लॉट बी असं होता का मध्ये घुसायला जागा नव्हती. तुम्हाला मी काय म्हणलं या सऱ्या टिकणार नाही, नव्हत्याच टिकत नाही. या सुद्धा तुटू राहिल्या होता. ह्या बी तुटून राहिल्या या तुटू राहिल्या. याला मध्ये स्ट्रक्चर त्याच्यामुळे 35 रुपयाचा बांबूस लावला एक सेपरेट एक्स्ट्रा. एक्स्ट्रा. जे अजून माल सुरू पण नाही झाला, स्वरूप पण नाही झालं. लगेच तारा तुटायला लागला. तुटल्या होत्या 2 तुटल्या होत्या केले ते सर. परंतु जेव्हा पाणी येतं, जेव्हा पाणी साचतं तुमचं आणि नंतर पाणी ओसरतं, तेव्हा तुमच्या वावरामधली शेजारच्या वावरामधली काय परिस्थिती दिसते तुम्हाला? आता याच्यामध्ये पाणी आटल्यानंतर आहे ना, हा, मी 15व्या दिवशी नांगरलो होतो. एकदम अशी पेड्यासारखी माती निघली होती. लोकांची 30 मातीत चिगट निघायची. आता हे समजा हे जे ढेकळं बघतोय आपण मोठमोठी, ते अशी किटाळासारखे निघतात डायरेक्ट. ते रोटावेटरने बी बऱ्याच वेळा फुटत नाही. आणि आता आपण बघतोय का तुमच्याकडे डायरेक्ट
असं खवा निघाला. पेड्यासारखं रान निघालो. आता याच्यामध्ये आपल्या झेंडूचे बी त्यावेळेस पैसे झाले होते, टोमॅटोचे पैसे झाले होते. झेंडूचे फक्त त्यावेळेस 4 लाखापर्यंत आकडा गेला आणि तिथून पुढे नेमका तो पाण्यामध्ये गेला. म्हणजे त्याचा नेमका मोठे तोडा यायचा हातामध्ये हा. आणि पाण्याखाली गेला. पाणी म्हणजे 2 टनाचा तोडा त्याच्यावरती होता, तोच पाण्यात गेला डायरेक्ट. पाण्याखाली जर गेलं नसतं 10-1 लाख रुपयापर्यंत तो आकडा गेला असता आपला झेंडूचा. झेंडू. 100 रुपये किलो चालू. 100 रुपये किलो झेंडू चालू होता. मार्केट. सगळे ते 5 पिकांचे उत्पन्न किती निघालं? 5 पिकांचं 10+ गेला असं. किती क्षेत्रामध्ये? ते काय 35 एक गुंठे एकर. क्षेत्र. हा थोडं कमी. बरं 1 एकर धरा पूर्ण वर्षभरात. वर्षभर साधे रोप वापरले साधे. किती रुपयाचे? आपला 1 रुपये, 1 रुपये, 1.5 रुपयाचे. लोक नर्सरी मधून ग्राफ्टिंगचे रोप 10 वापरतात. रुपयाची रोप वापर. ग्राफ्टिंगचं रोप 10 रुपयाला असतं. 6,500 काडी केवढेच झाली? 10 रुपयांनी 65,000 रुपये. 65,000. आणि तसे केवढेच झाली ती? 6,500 रुपये. 6,500. म्हणजे डायरेक्ट किती रुपये वाचले तुमचे? 50-55,000 रुपये. 55,000चा बेसल डोस तरी झालाय केला. नाही. चांगला. अरे चांगला भाई, आधी चेक करता पाहिले का? खा 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 बिंदास खा. कच्चा आहे तरी मस्त आहे. ते डोळे लागून खाल्ले तो कच्चा हे बी नाही कळणार. मी नुकतंच काहीतरी कलिंगड वगैरे कलिंगड विकला आपण. तुम्ही सांगत होते आता काय सांगत होते? सगळं हात विक्रीने विकला आपण ते कलिंगड कलिंगड. इथं 7-8 रुपयाची रेट चालू होती व्यापाऱ्यांची. आपण 15 रुपये रेटने विकलो जागेव. नाही आपण स्वतः विकलो. स्वतः कुठे विकला? संगमनेर मध्ये आपण स्वतः मार्केटिंग करून विकलो. 15 दिवस तुमचाच माल? हा. हे तोडून तोडून 15 दिवस झाले. तोडून 15 दिवस याला तोडून. हा. आणि त्याच्या आधी म्हणजे 2-3 दिवस वावरात तयार झालेलो होता. 3-4 दिवस याला तोडून 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. म्हणजे ज्यांना विकलेला आहे भरून ना नाही दिला. तो दररोजचा मी 4 टन माल खपवायचो. तेच यायचे नाही. रिपीट आता फोन येते परत आम्हाला तो माल लागन आणि कुठून माल कुठे? द्यायचा आता. त्याला लागायचं माझा 9 वाजता. माझा 12 वाजेपर्यंत 70% माल संपून गेलेला राहायचं. ते रांगेत उभे राहायची. हम्म. रांगेत. म्हणजे काय? आम्हाला 5 माणसं कमी पडायची आम्हाला माल विकायला विकायला 5 माणसं कमी पडत होते. मी फक्त पैसे मोजायलाच होत खरं सांगायचं. तर आपण 8 दिवस ते स्टॉल होता आपला. हा. त्याच्यामध्ये मॅक्झिमम 3 ते 4 रिजेक्शन फक्त आले. ते फक्त व्हाईटचे म्हणजे हा. खराब नाही निघला माल, फक्त वाईट व्हाईट निघाला मधून व्हाईट निघाल. म्हणजे त्याची शुगर नव्हती उतरली, फक्त बरं. एवढं. ते आपण बोलीच होती. रिप्लेस करून दिले. आपली बोलीच होती सुरुवातीपासून. रिजेक्शन घेऊन यायचं हायद असा माल परत घेऊन जायचं. क्या बात आहे. वाह वाह. आणि माझ्याकडे गिराईक डायरेक्ट 50-100 किलोची गिराईक यायला लागली डायरेक्ट तिथं दुसऱ्या दिवसापासून. रिक्वायरमेंटच केली पुढल्या वर्षी आम्हाला पुढलं रामचंदभर माल द्या म्हणजे. या वर्षी पुढच्या वर्षाचा 20 लाख रुपये आकडा फिक्स झाला. पुढल्या वर्षीच मार्केट बरोबर आहे की? वर्षीच तयार करून ठेवा. हा म्हणजे शेतकऱ्यांनी आपलं मार्केट आपणच तयार केलं पाहिजे. हे मायक्रोरायझा नाही काय इथं काय दिसतंय काही? कॅमेरामन थांबा मी फोडतो. हे बघा दिसतंय का तुम्हाला? दिसलं का काय? हा गांडुळांची काय आहे? रस्ता आहे का? गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. शेतकरी गांडुळाचा हा, खरं बोलले तुम्ही तर आज. 5 एकर मध्ये तुमचं वर्षाचं उत्पन्न 25 लाख रुपये आहे की नाही? हा, आहे. म्हणजे 5 लाख खर्च करायचा, 25 लाख उत्पन्न घ्यायचं. माझा 50 HP ट्रॅक्टर असून लवथडवर मोकळा तुम्ही चालत कोण? नाही. त्यांची चुलत भाऊ आहे. हा नांगरठेमध्ये त्याचा ट्रॅक्टर 45 HP असून तो मोकळा नांगरून जातो. बर आमचं एवढं चिकाटा निघते ना हा. का मोकळा ट्रॅक्टर चालत नाही. किती HP आहे तुमचा? 50 HP डिझेल जास्त खातो. डिझेल जास्त खात. मला तुमची माती काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला ऐकू येत नाही. बहिरे झाली तुम्ही. त्याला काय करणार ती माती? मातीवर प्रेम करा, तिला अमृत खाऊ घाला, तिला विष खाऊ घालायचं. काय करा? खाऊ घालायचं बंद करा. शेतकरी मित्र नमस्कार. आपण संगमनेर तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहोत. हे कनुली जे गाव आहे हे खरं तर टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे. आणि आपण या ठिकाणी याच्यापूर्वी याच प्लॉटवर येऊन गेलो आहे ह्याच शेतकऱ्यांकडे. त्याला किती वर्ष झाले? हा, 3रं वर्ष आहे ते. टोमॅटोचं 3 3रं वर्ष वर्ष झाली. आणि झेंडूला 2 वर्ष झाली. म्हणजे झेंडूला 2 वर्ष आणि टोमॅटोला 3 वर्ष झाली. 3 वर्ष. तर या 3 वर्षाचा इतिहास तर आपल्याकडे आहेच ताजा. परंतु याच्या पूर्वीही याचा वापर ते करताय. आता किती वर्ष झाले आपल्याला एस वैदिक वापरून? 8 वर्षापासून चालू आहे आपलं कंटिन्यू. 8 वर्ष हो. तुम्ही वापरताय. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोमॅटो हे जे पीक आहे आता सध्या तर म्हणजे बाजारभावाचा विचार जर करता तर कालच मी पाहिलं की रस्त्यावरती टोमॅटो रस्त्यावरती चालू. ओतू राहिले असं म्हणताय. परंतु शेवटी एक लक्षात ठेवा की जेव्हा क्वालिटी असते तुमच्याकडे तेव्हा मंदीतही तुम्हाला काय मिळते? संधी मिळते. संधी मिळते. बरोबर. तर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यांना की कांदा असो किंवा टोमॅटो असो, काय होतं ज्यावेळेस मालाचं उत्पादन जास्त होतं तेव्हा मागणी कमी होते
आणि बाजारभाव कमी होतात. म्हणजे बाजारभाव कमी होण्याचं कारण हे मागणी कमी होणं आहे. परंतु तुमच्याकडे जर एक नाविन्यपूर्ण क्वालिटी माल असेल तर तुम्ही त्या मालाचा बाजार कधीच कमी नाही होत. बरोबर. मग लोकांना तुम्ही जर क्वालिटी देऊ शकले तर क्वालिटीला बाजार कधीच कमी नाही होत. आलं लक्षामध्ये. मग बाजार कशाला कमी होतो? जर ॲव्हरेज माल असेल तुमचा माल जर टिकत नसेल, समजा आपला टोमॅटो एस वैदिकचा, तो टोमॅटो तुम्ही तोडल्यानंतर 20-20 दिवस तसाच राहतो. जो टोमॅटो 20 दिवस तसाच राहतो तो लांबच्या मार्केटला जाऊ शकतो किंवा तो स्टोरेजमध्ये थांबू शकतो. मग असा टोमॅटो तुम्ही झाडावर पण ठेवू शकता किंवा तोडूनसुद्धा ठेवू शकता. मग त्याला मार्केटला तुम्ही 2 दिवस 3 दिवस होल्ड करण्याची काय आहे तुमच्याकडे कॅपॅसिटी. पण बाकीचा केमिकलचा माल आहे तो जर तोडल्यानंतर लगेच काही तासामध्ये लूज पडायला लागतो. मग असा माल पाणी सोडतो काही वेळानंतर. तो माल कुणीच खरेदी करून स्टॉक नाही करू शकत. आणि म्हणून शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवत असताना क्वालिटीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. तुमच्या मालाची टेस्ट अशी पाहिजे की समजा उदाहरणार्थ हा जो टोमॅटो बघतोय आपण, हा देशी व्हरायटीचंच काय आहे, एक त्यांनी काय केलं आहे, ब्रीडिंग केलेलं आहे, बरोबर आहे ना. हो, बरोबर. आता याचं तुम्ही बघू शकता बाई दवा चेरी टोमॅटो सारखे टोमॅटो लागलेले. कसे चेरी टोमॅटो एवढे लागतात. हो. आपले रेग्युलर टोमॅटो असे लागत नाही. नाही. आता ही व्हरायटी कुठली आहे? साऊ आहे. साऊ आहे. हो. बरं, ही ओपन मार्केटमध्ये लोक करत नाही का? ओपन मार्केटमध्ये करताना हे बघा याची क्वालिटी बघा. म्हणजे तुम्हाला मी याची साईज दाखवतो. हा ह्या साईजला गेलेला आहे, बरोबर ना. हो. म्हणजे हा तसा म्हणजे ओपनला येत नाही, एवढा साईज लावत नाही. बरोबर आहे ना. आता याची कडकपणा किती आहे हे जर पाहिलं तर याला चेंडू बनवून आपण खेळू शकतो, एवढा कडकपणा याला, बरोबर आहे ना. म्हणजे हा कडक किती आहे तर 2 माणसांनी जर दाबला मला तर काय तुटत नाही. तुमच्यापैकी कोणी जर जिम वगैरे करत असेल तर पुढे येऊन तोडून दाखवा मला. म्हणजे मला सांगायचं काय, या ना इकडे बोला. हिरो तोडल्यावर हिरो असा दाबायचा आहे ना. कसं? हां तसंच बरोबर आहे. म्हणजे मी आधी त्याला निम्मा कच्चा करून ठेवला होता, बरोबर. म्हणजे तरी पण पूर्ण फुटलाय का? हे बघा दबला पूर्ण, तो म्हणजे खाली गेलाय पूर्ण दबलाय, परंतु फुटला नाही. ते बी गावठी खायला माणसाने दाबलेलं आहे तो, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे बघा आता मध्ये बोट घातलं बा पूर्ण, हे बघा काय आहे मध्ये पूर्ण भरीव आहे. काय आहे? भरीव आहे. थोडक्यात याच्यामध्ये काय आहे? गर आहे. गर आहे म्हणजे त्याच्यामध्ये टिकवण क्षमता आहे. आणि दुसरी गोष्ट ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी मार्केटमध्ये रेग्युलर व्हरायटीपेक्षा 1.5 ते 2 पटीने विकली जाते. आता याला गावठी माल म्हणतात ते लोक, व्यापारी काय म्हणतात, हा गावठी आहे. आणि याचा बाजार काय आहे? जादा आहे. मग त्याचा बाजार जर 40 रुपये किलो असेल तर हा 60 रुपये किलो असतो तिथे. मग आता व्यापारी मार्केटमध्ये काय रेट देतात तुम्हाला मला हे माहिती नाही आहे. परंतु मी तुम्हाला काय सांगितलं की हे ज्या व्हरायटी आहेत ही व्हरायटीची ही साईज आणि एवढी क्वालिटी जबरदस्त. साल एवढी जाड नाही आहे, परंतु मजबूत आहे एकदम. थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय आहे की जर तुमच्या मालाची क्वालिटी असेल तर तुम्हाला त्याचे पैसे मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे सामान्य टोमॅटो जेव्हा लूटच्या भावात जातो तेव्हा हा कमीत कमी नफ्याच्या भावात तरी जातोच. म्हणून पहिली गोष्ट आपण एक चांगल्या दर्जाचा माल पिकवला तर आपल्या मालाची माती होत नाही कधी. पहिली गोष्ट की शेतकरी काय करतो, बाजारभाव वाढले की उड्या मारतो, बाजारभाव कमी झाले की मग दोष काढायला सुरुवात करतो किंवा वैफल्यग्रस्त होऊन जातो. तर ते प्लॅनिंग करून जर शेती केली तर मला वाटतं शेती कधीच फेल जाऊ शकत नाही. तर आपण थोडंसं चर्चा करू शेतकऱ्यांशी. तुमचं नाव आणि पत्ता सांगायला. नमस्कार, मी धनंजय नवनाथ वरपे, राहणार कणोली, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. टोमॅटोच्या प्लॉटची व्हिजिटसाठी राम सर आलेले होते. तर इथं पूर्ण आपण SCT वैदिक शेड्यूल 100% वापरलेलं आहे. म्हणजे पहिला आपण तुमच्या इतिहासामध्ये जाऊया. तुम्ही 8 वर्षापासून वापरता. म्हणजे SCT होतं, वैदिक नव्हतं तेव्हापासून वापरता. मग वैदिक आहे तुम्ही वैदिकमध्ये वळाले. हो. किती वर्ष झाले की तुम्ही केमिकलचा दाना पण आणत नाही? 4 वर्ष झाली केमिकलचा दाना पण आणत नाही. केमिकलचं एक थेंब औषध सुद्धा वापरत नाही. म्हणजे माहितीच नाही, त्याचा काही संबंधच नाही आपलं. आजूबाजूला कोणाला ऑब्जेक्शन आहे का? आजूबाजूचे शेतकरी तुम्ही शेजारीचे का? नाही म्हणजे यांना काही तुम्ही केमिकलची फवारणी मारताना पाहिलं का? केमिकलचं खत आणताना नेमकं त्यांच्यावर काय करता आम्ही काय लक्ष देतो, आम्ही आमची शेती. तुम्ही खरं शेजारी आहे का हो? का अमेरिकेत राहता तुम्ही?
अमेरिकेमध्ये जर असं वाक्य बोलले असे शेतकरी तर मी ऐकलं असतं. तुम्ही भारतात राहता, तेही महाराष्ट्रामध्ये संतांच्या नगरीमध्ये राहता. अहो, ते म्हणणं तुमचं बरोबर आहे, पण आता प्रत्येक जण आहे ना त्याच्यावर वेगळा प्रयोग करतो. नाही अहो, मी काय म्हणतो, समजा आपल्या शेजारी कोणतरी चांगला प्रयोग करतो, लोक भाडं खर्चून डिझेल टाकून बारामतीला जाते, म्हणजे तुम्हाला काय माहिती हे खरं सांगते नाही का? अहो, आता आमच्याकडे बरं का, आता आमच्याकडे- त्यांचं जाऊ दे, हे खरं सांगते नाही. थांबा, एक शेतकरी आहे ना, तो काय करायचे, औषध पहिले मारायचा ना, ते डबडे डुबडे तो पुरून टाकायचं, म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याला माहिती नाही झालं पाहिजे तो केमिकलचा होता ना हो. कसा वापरायचा, कसा नाही हे बघा. मला एक सांगा, 1 मिनिट, दारू प्यायला माणूस शुद्धीवर राहतो का? 1 मिनिट, दारू प्यायला ते निघून गेले पा लगेच, म्हणजे हा, म्हणजे असं तेच, त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं मी, काही म्हणजे ते आता लक्षात येतं, काही म्हणजे कोण येते. म्हणजे पहिली गोष्ट महत्वाची मला सांगायचं काय आहे की, आता तुम्ही जसं म्हटले की बाबा ते काय करता मला माहित नाही, आणि तुम्ही बांधाच्या पलीकडे, बरोबर आहे की नाही? जर बांधाच्या अलीकडे काय चाललंय हे जर तुम्हाला माहित नसेल तर मी बारामतीला जाता का आला? हॅलो, कशाला प्रदर्शनाला जाता तुम्ही? माझा प्रश्न आहे सगळ्या शेतकऱ्यांना. बरोबर आहे ना. मी सगळ्या शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारतो. तुमचा मुद्दा मला पटला की बाबा शेतकरी डबडे बदलून औषधं मारता, बरोबर आहे की नाही? मग डबडे बदलून औषधं मारता, तुमच्या मुद्द्याशी मी एकदम सहमत आहे. कोण? मला SCT वैदिकचा एक शेतकरी दाखवा जो शेजारच्याला फसवून औषधं मारतो. SCT वैदिकचा शेतकरी उलट सगळ्यांना उलट ट्रायलला स्वतःचे पैशाचे देतो. हे माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि खरंच बोलतो तो. उलट दुसऱ्याला सांगतो की तुम्ही पण करून पहा, तुमचं पण काय होईल, कल्याण होईल. कारण हे पिकवणारे फार कमी लोक आहे, सोनं पिकवणारे लई जण नाही ना. अलग लक्षामध्ये, म्हणजे तुमच्या शेजारी काय चाललंय हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला म्हणजे आजूबाजूला शेतीमध्ये काय प्रगती होते आणि इस्रायलमध्ये फार भारी शेती होते बुवा, आणि अशा गप्पा मारण्यात काही मजा नाही आहे. चौकात बसून गप्पा मारणं सोपं आहे, परंतु आपल्या शेजारीचा शेतकरी काय प्रयोग करतो हे त्याला विचारणं हे कोणाचं कर्तव्य आहे? आपलं कर्तव्य आहे. जर तो प्रगती करतोय, आपण दिसतोय, आपल्याला ते उघड्या जमिनीवर शेती करायची परवडना, आणि हा माणूस एवढा खर्च करून एवढं, आता किती रुपये खर्च केले याला 21 लाखापर्यंत गेले. 21 लाख रुपये खर्च केले. सरकारने किती लाख दिले? त्याच्यामध्ये आता त्यांनी 80% सबसिडी त्यांची, बाकीची आपली 80% सबसिडी दिली. मग तुम्ही किती घातले याच्यामध्ये? 2 लाख रुपये. 2 लाख रुपये. पण 2 लाख घातले ना तुम्ही, हो, बरोबर आहे की नाही? म्हणजे ते 2 लाख घालायचे पण आता ऐपत आहे का शेतकऱ्याची इथं? नाहीये, बरोबर आहे की नाही? म्हणजे भांडवल पुरवायची पण ऐपत नाही खत औषधांची. मग हे 2 लाख कडून घालणार, म्हणजे आज तुम्ही 2 लाख घातले तर सरकारने तुम्हाला किती दिले? 18 लाख दिले, बरोबर आहे की नाही? म्हणजे पण आज तुमचं एक स्ट्रक्चर उभं राहिलं. आज मला सांगा, हाच टोमॅटो जर आपण उघड्यावर ठेवला असता तर त्याची हाईट एवढ्यावर असती, कमी असते, बरोबर आहे की नाही? आणि मालाची धारणा जी आहे ती धारणा याच्यापेक्षा अजून एक 30% 40% कमी असते. साईजवर बी कमी असतं. म्हणजे याला अन्न बनवण्यासाठी जी काही उन्हाचा ताप पडतो तो ताप काय झाला याचा? कमी झाला. मग आज तुम्ही मला वाटतं कागद वापरलाय ना? नाही, शेडनेट. शेडनेटच आहे ना? शेडनेट. अच्छा, ते वरचं नेटच आहे ना ते? नेट. म्हणजे थोडक्यात आता एक स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर यांनी शेडनेट केलेलं आहे आणि एकदम हाय लेवलचं केलेलं आहे. लोक जनरली लोअर लेवलचं करतात. मग आता मला सांगा, तुम्ही तर ऑलरेडी 4 वर्षापासून केमिकल आणत नाही, म्हणजे शेजारी आजूबाजूच्या लोकांना माहीत नाही. याचा अर्थ म्हणजेच त्यांना तुम्ही दिसले नाही. कधी दिसले असते ते लगेच बोलले असते, बरोबर आहे की नाही? का केमिकलची गुन्हे आणताना आम्हाला दिसले. म्हणजे काका खरं आहे का हे केमिकल बंद केलंय? पूर्ण बंद केलं. 100% का 99.99%? 100% पूर्ण बंद केलंय. नाही विश्वास बसतो आता त्यांचाच नाही बसत शेजारी आली त्यांची. म्हणजे त्यांचे वडीलच आहे ते. हा, माझे काका, मी माझे काका म्हणून बोलतो त्यांच्याशी. तर मला सांगा, तुम्ही ज्या वेळेस हे केमिकलवर करत होते शेती, तुम्ही तर पहिलं म्हणजे शेतीच करता, बरोबर आहे? तर केमिकलवर शेती करत असताना आणि आता ते तुम्ही यांना SCT वर पाहिलेलं आहे, आता वैदिकवर पण पाहता, बरोबर आहे ना? केमिकल बिलकुल 4 वर्षापासून आणत नाही. मग तुम्ही ज्यावेळेस 3 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो तेव्हा तुमच्या आजूबाजूला केमिकलचे प्लॉट होते. आपण ड्रोन मधून शीन घेतला होता, बरोबर. तर करेक्ट लगेच फरक दिसत होता करेक्ट फरक तुमच्या टोमॅटोमध्ये आणि बाकी टोमॅटो. काय बदल त्यावेळेस होता आपल्या टोमॅटोमध्ये? त्यावेळेस ॲव्हरेज पण खूप निघालं होतं. किती निघाला आपलं? किती 1 एकर क्षेत्र होतं तेव्हा 2 एकर क्षेत्र होतं. 2 एकर मध्ये किती ॲव्हरेज निघाला होता आपल्याला? 3000 जाळी सुरुवातीच्या तोड्यामध्ये निघाली होती, पहिल्याच बहरामध्ये. पहिल्याच 12 मध्ये बर, तेवढी. कारण तो पूर्ण 21 दिवस दररोजचा तोडा निघायचा 200 जाळीचा. 21 दिवस, 1 दिवस सुद्धा गॅप नव्हता. 21 दिवस रोज 200 कॅरेट निघायचे. 200 कॅरेट निघायचे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी काय केलं मग तुम्ही? मग त्याच्यानंतर परत दुसऱ्या वर्षी झेंडू केला होता आपण इथं. हा, बरोबर. झेंडू मध्ये पण आपण आलो होतो. हो, झेंडू मध्ये पण आपला व्हिडिओ, बरोबर. झेंडू 1 नंबर होता सगळ्या नंबर प्लॉटमध्ये. त्याचे 10 तोडे झाले
आणि 11 तोड्याला तो पाण्यामध्ये गेला. म्हणजे इथं मला शेतकऱ्यांना हे सांगायचं, इथं नदी जाते, प्रवरा नदी, बरोबर आहे ना? प्रवरा नदीत जाते. आणि प्रवरा नदी दरवर्षी जेव्हा पूर येतो हा? इथं. दरवर्षी त्याला पूर येतो दरवर्षी, तेव्हा हे क्षेत्र कशामध्ये जातं? पाण्यामध्ये असतं. पाण्याखाली जातं. 5-6 फूट पाणी राहते याच्यामध्ये. राहतं का पाणी असतं किती? राहतं म्हणजे पाणी. हे खरं आहे जाऊ दे. पाणी तर ह्या रस्त्यापर्यंत पाणी राहतं, हे क्षेत्र पाण्याखाली आता जातं. ही शेड नेट केली, कधी कधी रस्त्याच्या वर जातं शेड नेट केली होती ना, लगेच 8 दिवसामध्ये पाणी होतं याच्यामध्ये आपलं. याच्यामध्ये. म्हणजे टोमॅटोच्या आधी पाणीच होतं याच्यामध्ये. म्हणजे आता हा टोमॅटो लावायच्या अगोदर ह्या वर्षी तर खूप पाऊस झालाय हा पाणीच होतं याच्यामध्ये. पाणी होतं याच्यामध्ये. ह्या जमिनीमध्ये महिनाभर पाणी होतं. आणि त्याच्यावर टोमॅटो लावले. त्याच्यावरती टमाटर पाणी लावलं. आटल्यानंतर पाणी आटल्यानंतर आम्ही तेच पाणी आटल्यानंतर त्या चिगट याच्यामध्येच पाणी लावले तुम्ही मेहनत करून, मशागत करून. मग आता मला सांगा, आज टोमॅटो किती दिवसात झालाय तुमचा? 50 दिवसाचा. 50 दिवसात झालाय. आणि 50 दिवसाचा टोमॅटो तुमचा झालाय, तर आज असं वाटतंय तो का कमीत कमी एक 3-1 महिन्याचा, 3-4 महिन्याचा टोमॅटो आहे, म्हणजे निम्मा प्लॉट तुम्हाला संपत आलाय असं वाटतंय. चालूच नाही अजून चालूच नाही झाला. आणि फुलकळी जर पाहिली आणि फुटव्यांची संख्या जर पाहिली तर मध्ये घुसायला जागा नाही. तर काय तुमचं मागच्या 3 वर्षाचा शेतीमधला हे जमा खर्च काय? आता आमचं काय झालंय, आम्ही फवाऱ्यावरचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण कमी केलंय. पार याला बंद करून टाकला. हा, 2 फवारे झाले फक्त याला. 2च वरतून 2 फवारे. 55 दिवसात शेडनेट मध्ये मारता नाही आला मला त्याला. म्हणजे एकदा मारता नाही आला. पहिला छोटा असताना मारला, दुसरा मारताना मला तो 2 दिवस गेला. परत तो मारायचा तर आता घुसायचाच विषय नाही राहिला. आता मला सांगा, जे फक्त शेतकरी म्हणतील, जे आहे ते फक्त खालून का आम्ही जे शेतकरी म्हणतील का बाबा नाही आता यांचं आहे ना शेडनेट म्हणून एवढा भारी आहे, त्यांनी 2 वर्षाचा पूर्वी तुमचा व्हिडिओ पावा. आहे, बरोबर. नाही, आमचे फवारे बरेच नाही कमी नाही, झाले. तेव्हा पण तुमचा प्लॉट होताच ना. असाच होता. होता. तेव्हा पण असेच मला वाटते 50-60 दिवस झाले होते. 60 दिवसाला बरोबर आहे ना? आपण बरोबर. म्हणजे मला सांगायचं काय आहे की तेव्हाचा प्लॉट आणि आताचा प्लॉट, तेव्हाचा प्लॉट बी असाच लाजबाब होता, फक्त त्याची हाईट इथपर्यंत होती. हाईट इथपर्यंत तो ओपनला होता. म्हणजे हा साधारणतः आहे ना 2 फूट जादा आहे. 2 फूट जास्त आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य का आज जर याचं जर प्लॉटची हाईट बघितली तर कमीत कमी 7 फूट आहे 7 फूट. आणि तो 5 फूट होता. तो 5 फूट होता. 4 ते 5 फूट. म्हणजे मला सांगायचं काय, पण तो प्लॉट बी असं होता मध्ये घुसायला. जागा नव्हती. आणि तुम्ही सऱ्या केल्या होत्या लांबल्याचा कशा, तुम्हाला मी काय म्हणलं या सऱ्या टिकणार नाही, नव्हत्याच टिकत नाही. तुटत होता. तुटत होत्या ना तारा. या सुद्धा तुटू राहिल्या होता. ह्या बी तुटून राहिल्या या तुटू राहिले. याला मध्ये स्ट्रक्चर, त्याच्यामुळे 35 रुपयाचा बांबूस लावला एक सेपरेट सेपरेट एक्स्ट्रा. एक्स्ट्रा. बर बर बर. म्हणजे अजून माल सुरू पण नाही झाला, स्वरूप पण नाही झालं. लगेच तारा तुटायला लागली. तुटल्या होत्या, 2 तुटल्या होत्या केले ते सर. मला तुमचं आता गणित ऐकायचं आहे, आर्थिक गणित तुमचं मागच्या 4-5 वर्षाचं गणित जे आहे का, तुम्ही इकडे जर वळाले एसटी इकडं, तर तुम्हाला केमिकल पेक्षा काय फायदा जास्त झालेला आहे आता? आमचा कार्बन प्लस झालाय. आमचा मूळ पॉईंट म्हणजे मातीवरती जास्त कामी. बरोबर. आणि जर आम्हाला- पाणी साचलं, हम्म. तर मला एक प्रश्न आहे, तुम्ही कार्बन बद्दल बोलले, हम्म. पाणी साचल्यानंतर आता रिझल्ट तर चांगला दिसतोय, हो. परंतु जेव्हा पाणी येतं, हम्म. जेव्हा पाणी साचतं तुमचं हम्म. आणि नंतर पाणी ओसरतं, हम्म. तेव्हा तुमच्या वावरामधली आणि शेजारच्या वावरामधली काय परिस्थिती दिसते तुम्हाला? आता याच्यामध्ये पाणी आटल्यानंतर आहे हा. ना, मी 15व्या दिवशी नांगरलो होतो. एकदम अशी पेड्यासारखी माती निघली होती. लोकांची 30 मातीत चिगट निघायची. आपली पिटाला पेड्यासारखी निघायची त्यांची. आपली पेड्यासारखी मोजून 15 बघा, म्हणजे हे जे ढेकळं निघले मी शेजारी, महिन्यामध्ये रान तयार केलं होतं पाणी निघून गेल्यानंतर. म्हणजे आता हे समजा हे जे ढेकळं बघतोय आपण मोठमोठी, ते असे किटाळासारखे निघतात असे डायरेक्ट. हा, हा. ते रोट्याविटांनी बी बऱ्याच वेळा फुटत नाही. हा. आणि आता आपण बघतोय का तुमच्याकडे डायरेक्ट असा खवा निघाला, पेड्यासारखं रान निघालं होतं डायरेक्ट खवा. डायरेक्ट. तुम्हाला काही तकलीफ नाही म्हणजे माशाला? जे कडाच्या पोलाच्या कडाचे जे तास काढायचे होते ना हा, आम्हाला हा. tractor ने काढता येईल, ते आम्ही बैल नांगरानं काढली. ते एवढा भारी, तो बैल नांगर एवढा घुसायचा ना, हा. माप नव्हतं. डायरेक्ट मोकळा घुसायचा. पप्पाच होते तो. गाव. तेच होते बैल नांगर. मशागत करताना काय अनुभव होता पाण्याचा, निचरावण्याचा? आणि गांडूळ कडक नाही निघाली भुसभुशीत. नरम जमीन नरम निघाली. जमीन. ओके. मग नरम झाली म्हणजे जमिनीची सुपीकता काय झाली? वाढली. वाढली. बरं, हा झाला एक फायदा. आता हा फायदा काय फक्त पाहायला चांगला आहे, हम्म. काही जण काय म्हणतील याचा पैशात काय उपयोग आहे? आता पैशात तुम्हाला आर्थिक काय काय फायदा त्याच्यामुळे दिसतोय तुम्हाला? आता याच्यामध्ये आपल्या झेंडूचे बी त्यावेळेस पैसे झाले होते, टोमॅटोचे पैसे झाले होते. झेंडूचे फक्त त्यावेळेस 4 लाखापर्यंत आकडा गेला आणि तिथून पुढे नेमका तो पाण्यामध्ये गेला. म्हणजे ते आपलं पाण्यामुळं किती एकर होतं झेंडू आपला? तो 2 एकर झेंडू म्हणजे 2 एकर टोमॅटो, 2 एकर झेंडू होता. झेंडू होता. पण मग तो म्हणजे त्याचा नेमका मोठे तोडा तोडा यायचा हातामध्ये यायचा, हा. आणि पाण्याखाली गेला. पाणी म्हणजे 2 टनाचा तोडा त्याच्यावरती होता, तोच पाण्यात गेला डायरेक्ट. म्हणजे तो लाख रुपयाचं तेच नुकसान झालं होतं. आपण बापरे. उघड तेव्हाच. आणि जर तिथून समजा पाण्याखाली जर गेलं नसतं 10-1 लाख रुपयापर्यंत तो आकडा गेला असता आपला झेंडूचा, झेंडूचा. 100 रुपये किलो चालू 100 रुपये किलो झेंडू चालू होता मार्केट. मार्केट त्यावेळेस. म्हणजे 10 लाख रुपये झाले असते 10 लाखाच्या पुढे गेला तेवढा मालच वाटतं आणि बाजारही होते. बाजार. वाह, क्या बात आहे. आणि टोमॅटोचे किती पैसे झाले?
टोमॅटोचे त्या वर्षीच्या मला वाटतं 3.5 लाख रुपये झाले होते आणि त्याच्यानंतर परत आपण काकडी काढली होती त्याच्यावरच काकडी काढली. काकडी आणि टोमॅटोचे किती पैसे झाले सगळे काकडी टोमॅटो आणि परत कारलं काढलं होतं असं. त्याच्यावरच? हा त्याच्यावर त्याच बेडवर? त्याच बेडवरती फक्त बेसल रिपीट करायचं. बरं. आम्ही 5 पिकं काढली. आता एक घरापाशी एक प्लॉट होता आपण त्या घरापाशी ना हा दोनदा झेंडू दोनदा झेंडू काढला, दोनदा कारलं काढलं आणि एकदा टमाटा काढला त्याच बेडवर. एकाच बेडवर. 5 पिकं आणि पिकं त्या काढली. टमाट्याचे 2000 जाळी काढली आपण. सगळे ते 5 पिकांचे उत्पन्न किती निघालं? 5 पिकांचं 10 प्लस गेला असं. किती क्षेत्रामध्ये? ते काय 35 एक गुंठे एकर. क्षेत्र. हा थोडं कमी. बरं 1 एकर धरा. 35 गुंठे 1 एकर मध्ये किती झाले सगळे? 10 लाख रुपयाचे पूर्ण वर्षभरात? वर्षभर. 2 वर्ष त्या म्हणजे हातच नाही म्हणजे लावला. 2 वर्षामध्ये 10 लाख रुपये झाले हम्म. आणि वरतून खर्च किती आला 2 वर्षात? फक्त बेसल भरायचो आम्ही. फक्त बेसल भरायचो बेसल भरायचो. आमची फवारी फार कमी होती त्याला. मल्चिंग तसाच होता. किती खर्च आला असेल सरांनी तरी पण? एक बेसलला आपल्या बेसलला 30,000 रुपये खर्च येतो. 30 ते 35,000 रुपये हा. फुल मारला तर आपण. फुल मारला म्हणजे सम्राट कसं RNPH RNPH 3 किलो, कृषी अमृत 15 बॅगा आणि SSM चे 3 दिन 2 किंवा 4 1 2 नाही 2 टाकतो आम्ही. असं जर बेसल डोस टाकला तर तुम्ही बेसल डोस काय टाकता? याला काय टाकला? याला 10 आपला रेग्युलर असतो 10 बॅग कृषी कृषी अमृत. हा. अमृत 3 किलो RNPH एकरी? आणि 2 SSM 2 SSM आणि ह्युमस गोल्ड ह्युमस गोळी 1 एक. म्हणजे 2 1 1. एक आणि लगेच ते झालं की लगेच याचं ऍप्लिकेशन राहतं आपलं Soil charger, energy booster. मायक्रो चार्जर बरं. बरं त्याच्यानंतर मग तिथून पुढे आपलं शेड्यूल रेग्युलर चालू राहतं. रेग्युलर बेसल डोस चालू तुम्ही किती दिवसांनी रिपीट करता? आता जवळपास 90 दिवस घेतो गॅप आम्ही. अच्छा. म्हणजे टाकलं. आणि मग त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये मधल्या काळामध्ये मग आपले बाकीचे ऍप्लिकेशन चालू LSQ, राहते. शिलाजीत करता? शिलाजीत चालू राहते. ओके. शिलाजीत त्या- वरतून खालून चालू राहते. चालू राहतात. याला शिलाजीत किती झाली? याला शिलाजीत नाही झालं, एक पण नाही झालं. एक पण नाही झालं ना? कारण याला बेसल डोस स्ट्रॉंग झाला होता आणि बरं. वरून मारताच नाही आलं. फक्त याला बरं. खालून आपला साईज चार्जर आता याला ड्रेंचिंग सुद्धा तुम्ही करू शकत नाही. नाही हा? फक्त ड्रिप मधून जाईल तेवढं. ड्रीप म्हणून जाऊ शकत आहे. तेवढं मला एक सांगा, आता समजा तुमचं मागचं जर गणित काढलं आर्थिक गणित, हम्म. तर तुमच्या घरच्या 35 गुंठ्यामध्ये 35 ते काय 40 असेल ते, त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्षामध्ये 10 लाख रुपये उत्पन्न मिळालं आणि खर्च जर फार जीव काढून केला असेल तर माझ्या मते साधारणतः 1 लाख रुपये खर्च झाला 6 असेल. लाख रुपये बरोबर आहे ना? 1 लाख रुपये म्हणजे औषधांवरती सगळा 1 फक्त लाख रुपये पोषण फक्त. पोषणवर फक्त मग 1 लाख. मला सांगा, जर लाख 1.5 लाख रुपये 2 लाख जरी खर्च झाला, 10 लाख रुपये उत्पन्न म्हणजे 8 लाख रुपये नेट शिल्लक राहिले. हम्म. म्हणजे इथं पण तुम्ही सांगितलं की टोमॅटोचं उदाहरण सांगितलं 3 लाख रुपये झाले, परत झेंडूचे परत 4-1 लाख रुपये झाले, त्याच्यानंतर परत आता तुम्ही नंतर इथे काय सध्या काही केलेलं नाही. नाही मग मध्ये आमचं शेड नेटमुळे थोडं थांबलं. मागच्या वर्षी आपण काहीच केलं बरं, नव्हतं. आता या व्हरायटीबद्दल किंवा या पिकाबद्दल बाहेर मार्केटमध्ये बी बाकीच्या लोकांकडे शेडनेट आहे काही लोकांकडे, हम्म. तर त्यांच्या तुलनेत तुमची चर्चा होतच असेल ना? हा होत राहते ना. तर काय ग्रोथ मध्ये काय तुमचा काय अनुभव आहे चांगली आता? ग्रोथ चांगली आहे सगळेच म्हणते. कारण आता बरं शेड नेट मध्ये पण टोमॅटो करून भरपूर जणांनी केलेली. हाऊस झाली सगळ्या पण जणांची? मग एवढी ग्रोथ नव्हती झालेली. बरोबर आहे ना? खर्च जास्त व्हायचा. आता आपण बघतो मित्रांनो की जर तुम्ही नाशिक भागामध्ये गेले तर तुम्ही आता याला रोपं कुठले वापरले तुम्ही? म्हणजे नर्सरीचे साधे रोपं वापरले? साधे. किती रुपयाचे? आपला 1 रुपये 1 रुपये, 1.5 रुपयाचे. लोक नर्सरीमधून ग्राफ्टिंगचे रोपं 10 वापरतात. रुपयाचे रोप वापर. ग्राफ्टिंगचं रोप 10 रुपयाला असतं. मग तुम्ही त्याच्यामध्ये किती काडी लावलेली? 6,500 काढी लावलेली आपण. 6,500. 6,500 काडी केवढेच झाली? 10 रुपयांनी 65,000 रुपये. 65,000 रुपये. बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि तसे केवढेच झाली ती? 6,500 रुपये. 6,500. 7,000 रुपयाची. बरोबर आहे ना? म्हणजे डायरेक्ट किती रुपये वाचले तुमचे? जवळजवळ 50,000. 50-55,000 रुपये. हो. 55,000चा बेसल डोस तरी झालाय त्याला. नाही झालं. म्हणजे ग्राफ्टिंगचे रोप लोक लावता कशा करता? का रे बाबा, कारण जमीन नेहमी ते साधे Wilting. रोप लावले का मरून जातात. विल्टिंगचा मग थोडेसे जरा निबार करून लावायचे. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही आता तंत्रज्ञान जे आहे नवीन येणारं तंत्रज्ञान, हे मातीवर काहीच करत नाही. ते रोपावर करेल, मल्चिंगवर करेल, नेट शेड करायला लावेल, अजून काहीतरी तुम्हाला वेगळं तंत्रज्ञान आणायला लावेल, परंतु ते मातीबद्दल काहीच सांगत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे मेन प्रॉब्लेम कुठे आहे? मातीमध्ये. आज तुम्ही जर माती सुपीक केली तुम्हाला बाकीचे हे कुठलेच नवटंकी करायची गरज नाही ना. बरोबर. आमचं मग त्याच्यामुळे फोकसच आपला मातीवरती सगळ्यात जास्त. बरोबर आहे. मग तुम्ही जो टर्न मारून घेतला, बाकीचे सगळे लोक अजून त्याच रस्त्याने चाललेले, तुम्ही थोडासा रस्ता बदलून घेतला तर काय बदल वाटतो का? चांगलं बरं. म्हणजे योग्य निर्णय घेतला चिरंजीवांनी? निर्णय घेतला. शेती व्यवस्थित राहिली. जमीन हा, माती व्यवस्थित राहिली. जमीन बरोबर आहे की नाही? आता तुमच्या आजूबाजूचे लोक आहे ते किती वैतागलेले तुम्ही डोळ्यांनी पाहिलं. आता ते स्वतःच वैतागलेले, शेती या नावालाच वैतागलेले. बरोबर आहे की नाही?
आणि त्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये का शेती करण्याचा सोपा मार्ग आहे, त्याच्यावर त्यांचा विश्वास बसतोय का? पण तुमचा बसलाय ना, आमचा बसला ना, आम्ही तेच वापरतो ना तेच. बरोबर नाही? पण त्यांना वाटतं नाही हे वेगळं काहीतरी करते, आम्हाला सांगत नाही. हे केमिकलच वापरता पण वेगळं काहीतरी करते. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? बरोबर. हां, काय सांगाल त्यांना? आता काय सांगू, कसं असतं ते जेव्हा जो प्रॉपर वापरतो ना त्याला अनुभव जेव्हा येतो ना तिथून पुढे माणसाचा विश्वास बसतो. पण ते जर नाहीच वापरलं तर मग त्याला आपण तर काही करू शकत काही करू शकत नाही. म्हणजे मला सांगायचं काय आहे की भाजीपाला शेतकरी असो किंवा कांदा शेतकरी असो, कुठलाही शेतकरी असो, त्या शेतकऱ्याला खरंच प्रगती जर करायची असेल त्यांनी कुठं काम केलं पाहिजे? मातीवरती काम केलं तो काम कुठं करतोय? तर वरती तो व्हरायटीवर काम करतो, तो त्या रासायनिक खतांची ग्रेड बदलून पाहतो. त्याच्यानंतर तो PGR वापरायला लागला म्हणजे याचं वाढ वेगाने होईल म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आणतो. मग मला सांगा, शेतकऱ्याचं नेमकी ह्या पद्धतीने शेती केल्यानंतरची प्रगती होईल का? नाही होणार. हां, नाही होणार. पण मला त्याला त्याच रस्त्याने जाऊन प्रगती करायची ना, त्याच पद्धतीने. हां, त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? नाही, थोडा चेंज केला पाहिजे, जसं काळानुसार बदललं पाहिजे. तर काही मेंटॅलिटी नाही शेतकऱ्यांची सध्या तरी. म्हणजे त्यांना प्रगती नकोय नको. असं म्हणलं तर काय हरकत नाही बरोबर. का हो? शेतकऱ्यांना प्रगती नकोय, बरोबर ना? मातीवरचं कामच नकोय, फक्त वरती काय पाहिजे ते तसं नाही, त्यांना प्रगती हवी आहे, पण कशी पाहिजे? त्यांच्या डोक्याने त्यांच्या पाहिजे, डोक्याने पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे ते आता केमिकल टाकतायत ना, त्यांना केमिकल खतानीच प्रगती करायची, दुसऱ्या पद्धतीने प्रगती नको. नकोय. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? असंच चित्र आहे का नाही? असंच चित्र आहे. बरं. बरोबर. आणि दुसरी एक गोष्ट आहे की प्रत्येकाला एक अहंकार आहे. मी काय उपाशी आहे का? प्रत्येकाला अहंकार आहे. फार मजुरी करतो ना त्याला बी अहंकार आहे. हां, मी काय कोणा जीवावर जगेले का? परंतु ज्ञानाच्या बाबतीमध्ये अहंकार चालत नाही. तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं आहे तर अहंकार सोडावं लागेल. तुम्हाला जर देवाचा भंडारा खायचा आहे ना तर तुम्हाला मीपणा सोडावं लागेल. आणि तिथं सामान्य माणसाच्या शेजारी जाऊन बसावं लागेल पंक्तीला. तुला कोणी राजथाळी घेऊन येणार नाही, आणि तुला कोणी आसन घेऊन येणार नाही. मातीवर बसावं लागेल किंवा त्या मंदिराच्या वाट्यावर बसावं लागेल. खरं आहे का खोटं आहे? आणि सगळ्यांना वाढलेल्या पत्रवळीत खावा लागेल. मुद्दा बरोबर चूक आहे? बरोबर. म्हणजे तिथं मीपणा सोडल्याशिवाय देवाचा प्रसाद आहे का? नाही मिळत. तसं ज्ञान सुद्धा तुम्ही अहंकार सोडल्याशिवाय नाही मिळत. मग अहंकार म्हणजे काय? माझ्याकडे जी माहिती आहे ना तीच बरोबर आहे, आणि तुमच्याकडे जी माहिती आहे ना ती चुकीची आहे. ही जी आहे ना चलावड, याच्यामुळे शेतकरी काय आहे? मागे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. हां, 100%. दुसरी एक सवय आहे. मग ते 100 लोक काय येडे आहे का? आणि तुझलाही शहाणा आहे. हां. आता त्यांची शेती फेल आहे तर ते येडेच आहे ना. हॅलो, रस्त्यावर टोमॅटो विकतो वतितो, घरी गाया नाही का तुला? हां, घरी गाया नाही का? गायांना काय खाऊ घालू शकत नाही? त्याला माहिती आहे. आमचा जो रिजेक्शन माल राहतो सरळ गायांना जातो. बरं, नाही केमिकलचा माल गायांना खाऊ घालू शकत नाही. नाही घालत. आम्ही घालतो. आम्ही घालतो. आमचा नाही सरळ घालू जातो. शकत ते. का बरं? त्यांना माहिती आहे हिट वाढतो, गाईचा गर्भपात होईल. हा, आणि आता नाही का कुठे आयले मध्ये कुठल्या गावामध्ये ते गाया मेल्या? हा, इकडे पारनेर का पारनेरमध्ये किती गाया मेल्या? 31 गाया मेल्या. शास्त्रज्ञांनी शोध लावला, शेवटी का मेल्या? पोपटराव पवारांच्या इथे हिवरे बाजारमध्ये मेल्या. बरोबर आहे की नाही? मला सांगा, आता पोपटराव पवार होते म्हणून त्यांनी पार वरपर्यंत आवाज उठून ते संशोधन केलं. स्थानिक डॉक्टरांना कळेना, जिल्हा अधिकाऱ्यांना कळेना, शेवटी त्यांनी कडून बोलवलं, सगळे तज्ज्ञकडून बोलवले, एका कॉलेजवरून बोलवलं, युनिव्हर्सिटीमधून बोलवले. ज्यांनी ज्यावेळी डायग्नोसिस केलं त्यांनी काय सांगितलं? यांना प्रोटीनचं प्रमाण काय झालं? कमी. वाढलं. मिनरल मिक्सचरमुळे गाया मरतात. खाद्यामध्ये असलेल्या नायट्रोजनमुळे, म्हणजे त्या युरियामुळे. आपल्या खाद्यामध्ये युरिया आहे. आहे. बरोबर. कुठल्या? पेंडींमध्ये. सुग्रासमध्ये. हा, 1% युरिया आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ह्याच्यामुळे गाया दगवायला लागल्या. दूध वाढायसाठी काय करू राहिले? हे नायट्रोजनचं प्रमाण काय करू राहिले? वाढू राहिले. प्रोटीन म्हणजे काय? नायट्रोजनच ना. म्हणजे पिकामध्ये जे आपण करतोय उपद्व्याप, तेच उपद्व्याप आम्ही जनावरांमध्ये करायला लागलो, आणि त्यांचा काय घ्यायला लागलो? जीव घ्यायला लागलो. म्हणजे तुमचा केमिकलचा माल गाया जर खाऊ शकत नाही, तो माणसांनी खावा आणि त्याला बाजार मिळावा का? चुकीची कन्सेप्ट आहे. हा, आपल्या शेजारी इथे आता निवृत्ती महाराज इथून जवळच आहे ना कुठे? हा, इथून 5 किलोमीटर. 5 किलोमीटर निवृत्ती महाराज देशमुख राहतं, बरोबर आहे की नाही? निवृत्ती महाराजांच्या भाषेत सांगायचं तर अशांचा ट्रॅक्टर उलटला पाहिजे केमिकलचा माल पिकवणाऱ्यांचा, असं ते बोलतील. मी नाही बोलणार कधी असं. मी कसं बोलू बाबा, एक नाही. तर
मला सांगायचं काय आहे की ज्या मालाने तुमची गाय मरू शकते, ज्या मालाने तुमच्या शेतामध्ये घाण वास सुटतो, आता हा टोमॅटो जर राहिला ना हा सुकून जाईल असाच, पण याचा घाण वास येणार नाही. आणि म्हणून आपण जर सोनं पिकवलं तर शेतकऱ्याची इज्जत वाढेल आणि काहीही झालं तरी शेतकऱ्याच्या मालाचा बाजार उतरणार नाही. का? आज शेतकरी माल नाही खात ना हो. म्हणजे तुम्ही मार्केटला जा, लोक पोरं भाजीपाला नको म्हणता, आपले घरचे पोरं भाजीपाला नको म्हणता. स्वतःच्या वावरातले टमाटे लोक पोरं खात नाही घरातले. का बरं? पांचट लागता. तुम्हीच पूर्वी पिकवत होते, काय फरक वाटतो तुम्हाला? टेस्ट मध्ये पण खूप फरक आता हाच टोमॅटो आहे, बरोबर आहे की नाही? तुम्हाला आता मी कोणाला कुणी असो इथं या हो, टोपीवाले या पुढं खा. अरे चांगला आधी चेक करता पाहिले का? खा 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 बिंदास खा. मी खाऊ लागू तुम्हाला. एक नंबर टेस्ट आहे. कच्चा आहे तरी मस्त आहे. ते डोळे दाखवून खाल्ले तो कच्चा आहे का हे बी नाही कळणार. म्हणजे खायची वस्तू खायची झाला का? बरंच खाता आहे का? तसा जो साऊथची कच्च्याची गावठीची जी टेस्ट आहे ना आंबट असते, गावठीची प्रॉपर गावठीची, पण हा आंबट नाही लागत. हा आता कसं बोलले मला सांगा, ह्या वयाचा प्युअर कच्चा टोमॅटो आहे, नंतर हा टोमॅटो एवढा भारी लागतो. कसं काय एकदम भारी. महाराज? पिकलेल्या टोमॅटो पेक्षा भारी. बरोबर आहे ना? जर डोळे दाखवून जर दिला ते असं तोंडाला राहतून हे होतं, चुनचुर चुरचुर होती. चुन होती. हा म्हणजे केमिकलचा खाला ना आता आतून तोंडाला चुरचुर होती, यांनी होत कच्च्यानं तर ज्यादा. करेक्ट, एकदम बरोबर. तो पिकेल खाल्ला तरी होती. म्हणजे इथं जर पाहिलं आपण, बघा टोमॅटोची क्वालिटी बघा, त्याची चमक बघा तुम्ही, अजून काहीच नाही, बरोबर ना? अजून सुरुवात आहे, बरोबर आहे की नाही? आणि हातामध्ये घेतल्यावर असा तुम्ही या बोटाने बिटाने दाबू शकत नाही, बिलकुल नाही, विषयच नाही. बा बोटाने दाबणे हा विषय नाही त्याचा. म्हणजे एवढी क्वालिटी असल्यावर याला बाजार मिळणेच आहे, किंवा त्याला होल्ड पण करू शकता तुम्ही, बरोबर आहे की नाही? थोडक्यात मला सांगायचं काय आहे की जर तुमच्याकडे जर क्वालिटी असेल तर कुठल्याही पिकाला बाजार हा भेटतो. आज मला सांगा, आता याची जी हाईट आहे, ग्रोथ आहे, याबद्दल काय सांगाल तुम्ही? तुम्हाला अपेक्षा होती का एवढी होईल? नाही. हां, तुमची तर हाईट आताच संपली. ती तारीची हाईट संपली. हां, तारीची हाईट संपली. मग आता काय करायचं पुढं? हे पहा इथं काय झालंय, हे पहा हे काय झालंय. हां, हा माल सगळा कुठं आलाय? उलटावरून खाली आला, उलटावरून खाली चाललाय, बरोबर आहे ना? म्हणजे थोडक्यात. आणि याला मालाची फळधारणा पहा, हे बघा इकडे बघा, इकडे मध्ये पहा, इकडे मध्ये पहा. हां, हे बघा दिसतंय तुम्हाला किती माल लावलाय बघा. तुमच्या तोंडा जेव्हा निघेल ना, हे बघा पूर्ण म्हणजे वरपर्यंत, बघा इथपर्यंत. बघा याचं सेटिंग बघा. थोडक्यात जो लाग आहे, लाग जबरदस्त आहे, बरोबर आहे ना? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून सुरुवात पण नाही झाली. तर जसं तुम्ही मागं रेकॉर्ड तोडले, त्याच्या पुढे जाऊन रेकॉर्ड तुटणार आहे. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? वापरला पाहिजे 100% SCT वैदिक वापरला पाहिजे, कारण जमिनीसाठी, आरोग्यासाठी, सगळ्यासाठी चांगलं आहे. बरोबर आहे. तुम्ही बघताय त्यांना शेती करताना, काय वाटतं तुम्हाला? टोटल तुम्ही पण वापरता का? मी नाही वापरत. आपल्याला डाळिंबाला चालू करायचं त्याला. अच्छा, आता विचार झालाय. हा, किती वर्ष वाट बघायची? टाईम लावले. मला सांगा, आता ज्यावेळेस शेतकरी बाकी सगळ्या पिकांना, ऊस असेल तुमच्याकडे कांदा आहे, घास आहे, जनावरांचा चारा आहे, तुम्ही त्याला जर चारा जर हे घातलं, म्हणजे पोषण दिलं त्याला, तर तुमचा चारा, तुमचा घास किंवा तुमचं ऊस हा आत्ता जेव्हा टनी देतोय त्याच्या दुप्पट देणार. म्हणजे तुम्ही जर 10 गुंठे चारा केलेला आहे, तुम्ही 5 जनावरांना, तर तुम्हाला तोच चारा 20 गुंठे एवढा निघणार. वरून तुमचं फॅट आणि SNF वाढणार, नुसतं चाऱ्यामध्ये बदल केल्यामुळे. शेवटी दूध कशापासून बनतं? चाऱ्यापासून, बरोबर आहे ना? मग तुम्ही तुमचा चारा जर भक्कम केला तर तुम्हाला खुराकावर अवलंबून राहायची गरज पडेल का? पण निवड चाऱ्यावर अवलंबून नाही जमत, त्याला नाही. घटकही द्यावा लागतो. हा, म्हणून तुम्ही खुराक देताय ना. आता तुम्ही हे बघा, तुम्ही खुराक देताय, पण त्या खुराकाचं प्रमाण जास्त असून त्याचे साईड इफेक्ट होता. पण तुम्ही जर चारा जर सशक्त बनवला तर खुराक बी लागू पडेल ना व्यवस्थित, कमी होईल. बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर त्या याच्याबरोबर आपण काय म्हणतो त्याला की 1 किलो दिलं तरी सफिशियंट होईल. हा, म्हणजे तुम्ही चिवडा भेळ एकत्र करताना लाया तेव्हा ती पसती. तुम्ही जर प्युअर चिवडा खायला लागले तर तुम्हाला डब्बा घ्यावा ना हातामध्ये, बरोबर आहे की नाही? म्हणजे तो जो खुराक आहे, तो खुराक तुम्हाला कधी पचेल जर त्याच्याबरोबर सशक्त लाया असतील तर. आणि लाया जर सशक्त असतील तर आणखीन फायदा होणार आहे. म्हणजे थोडक्यात आता मला तुम्हाला तुमचा एक आढावा घ्यायचा आहे की
तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही गेल्या 5 वर्षापासून वैदिक चांगलं वापरताय, त्याच्या अगोदर 3 वर्ष तुम्ही SCT वापरत होते, तर तुम्हाला परत केमिकल का कधी जावं असं वाटलं नाही का? नाही, गरजच नाही वाटली कधी. आता तुम्ही नुकतंच काहीतरी कलिंगड वगैरे कलिंगड विकला आपण, तुम्ही सांगत होते, आता काय सांगतो? सगळं हात विक्रीने विकला आपण ते कलिंगड कलिंगड डबल रेट मध्ये ज्यावेळेस इथं मार्केट झाला असता एवढा ठेवला होता ठेवला होता केमिकल आपला, असता बस्ट झाला असता, क्रॅक झाला असतं. क्रॅक झाला. का बरं? तो केमिकलच्या आईने झालाच असतं कारण जैविकमुळे तो जास्त दिवस वैदिक हा. वैदिकमुळे. आपण तो इथं 7-8 रुपयाची रेट चालू होती व्यापाऱ्यांची, आपण 15 रुपये रेटने विकलो जागेवर जागे. नाही, आपण स्वतः विकलो, स्वतः कुठे विकला? संगमनेर मध्ये आपण स्वतः मार्केटिंग करून विकलो. काय दाखवू राहिले? जय कलिंगड. टरबूज ही साईज आहे. सोईल चार्जर हा. हे आता म्हणजे याची हार्वेस्टिंग नाही, होऊन नाही, 15 आम्ही दिवस आणून दाखवायला खास 15 दिवस झाले का? हार्वेस्टिंग होऊन. आम्ही आणलं नाही, नाही, आम्ही आणलं. आपलं घरचं आहे. आम्ही आणलं दाखवायला खास लोकांना दाखवायचे. 15 दिवस तुमचंच आहे माल? हा, हा, साईज अशी होती. हे तोडून सोडून 15 दिवस याला सोडून. हा. आणि त्याच्या आधी म्हणजे 2-3 दिवस वावरात तयार झालेलो होता, 3-4 दिवस याला तोडून 15 दिवस झाले? 15 दिवस झाले. अरे बापरे, किती केलं होतं तुम्ही सगळं? ते 10,000 काडी होती, 1.5 एकराच्या आसपास. बर हा. तसं 4 लाखापर्यंत आकडा गेला आपला. काय बात करता? हो. मी तर इथे युट्यूबवर आमची 32 टन माल निघला आपला, किती मध्ये? 1.5 एकरामध्ये 1.5 एकरात 32 टन माल निघाला. माल निघला. आणि पैसे किती झाले? 4 लाख रुपये भाव नसता भाव नसताना. 7-8 रुपये बाजार असताना. आणि 25 बाजार असते तर मग आकडा वेगळा असतो. 25 असते तर समजा 8 लाख झाले, 10 लाख झाले. बरं 10 लाख जाऊ द्या, लोकांना आज 2 लाख नाही पाहिला. बोला पुढे. चालत होता. वावरामध्ये सडून गेले लोकांचे. व्यापारी आला ते मी कॅल्क्युलेशन केलं, म्हणलं नाही द्यायला परवडा, तो असा राहील तरी चालन, एक हात आपण विकू. मग विकला, स्वतः विकला डायरेक्ट कसं काय डिरिंग झाली एवढी? विकला. ते आता जे म्हणजे ज्यांना विकलेला आहे ना, तो दररोजचा मी 4 टन माल गिऱ्हाईक खपवायचो. तेच यायचे नाही. रिपीट आता फोन येते परत, आम्हाला तो माल लागल आणि म्हणून पुढे. द्यायचा आता. म्हणजे इथं जर तुमच्या आजूबाजू 2-4 लोकांनी केली असते, सगळ्यांचा सापला असता का नाही? हो मग म्हणजे समस्या बाजाराची आहे का क्वालिटीची आहे? क्वालिटी. तुम्ही भांगार पिकवायचं तुम्ही कापून पाहते कसं हा कापून पहा 15 दिवसाचं. 15 दिवस 15 दिवसात सणामध्ये विकले ना ते. सणामध्ये. प्रत्येक रमजानमध्ये. 15 किलो न्यायचे. कारण दुसऱ्या संगमनेर मध्ये त्यावेळेस सगळा इंजेक्शनचा माल होता, सगळा इंजेक्शनचा. स्वतः ते लोक सांगायचे, जे न्यायला कारण लागले. हा नाही लिहायचे ते सांगायचे काय म्हणायचे, इंजेक्शनचा माल आणि म्हणून ते बाजार देत नव्हते. येत नव्हतं. मला सांगा, लोकांनी माझ्याकडं त्याला लागायचं माझा 9 वाजता, माझा 12 वाजेपर्यंत 70% माल संपून गेलेला राहायचं. ती रांगेत उभी राहायची हम्म. रांगेत म्हणजे काय? आम्हाला 5 माणसं कमी पडायची आम्हाला माल विकायला. विकायला. विकायला 5 माणसं कमी पडत होती. 5 माणसं कमी पडायची पाच आम्हाला. माणसं होते. केल्याने होताय रे पर्याधी. मी फक्त पैसे मोजायलाच होत, खरं सांगायचं. मी फक्त नोटांचं बंडल माझ्या हातात राहायचं. पण हे सौभाग्य कशामुळे आलं? क्वालिटीमुळे. क्वालिटी. तुमच्या मालाला क्वालिटी होती म्हणून रांगा लावल्या. दुसऱ्या दिवशी लोक आले नसते, क्वालिटी नसते. कसं आणि बोलले? त्याच्यामध्ये आपण 8 दिवस ते स्टॉल होता आपला. हा. त्याच्यामध्ये मॅक्झिमम 3 ते 4 रिजेक्शन फक्त आले, ते फक्त व्हाईटचे, म्हणजे हा. खराब नाही निघला माल, फक्त वाईट व्हाईट निघाला मधून, व्हाईट निघाल, म्हणजे त्याची शुगर नव्हती उतरली, फक्त बरं. एवढंच. ते आपण बोलीच होती रिप्लेस करून दिले. आपली बोलीच होती काय? सुरुवातीपासून. रिजेक्शन घेऊन यायचं, हायदा असा माल परत घेऊन जायचं, क्या बात आहे, वाह वाह. पहिल्यापासून बोली होती. त्याच्यामुळे आणि माझ्याकडे गिराईक डायरेक्ट 50-100 किलोची गिराईक यायला लागली डायरेक्ट तिथं दुसऱ्या दिवसापासून. तेव्हा क्वालिटी 50-100 किलो एक कोणीच शेतकरी घेऊन एक कस्टमर घेऊन जायचं. मला सांगा, लोक कमवता कशा करता? आपण पैसे, मला सांगा, पैसे कशा करता कमवतो? धडाचं अन्न खाण्यासाठी. शेवटी या शरीराला आपण आणि- पहिलं कमवतो कशासाठी? अन्नासाठी. 3रा-4था दिवस झाला, त्याच्यानंतर विचारलं त्याला काय वापरलेलं आहे, खरं हा. सांगा, क्वालिटी चेंज हा. लागते. म्हणलं आम्ही SCT वैदिक वरती वापरलेलं हा. आहे, पूर्ण ऑर्गॅनिक माल. तिथून पुढे अजून रिस्पॉन्स वाढला. तुम्ही जर तिथं बोर्ड लावला असता ना, SCT वैदिक बोर्ड लावायचा, वैदिक तर बोर्ड लावायचा होता आम्हाला. तर पण तुम्ही ऐका ना, तर तुम्ही 25 रुपयांनी विकला असता तरी गेला असता. पहिल्या दिवशी आम्ही मॅनेजमेंट मॅनेजमेंट करायला म्हणजे आम्हाला टाइमच भेटत. व्यापारी आहे ना 15 दिवस माल वावरतो का हा. आणि माल मग जास्त त्याच्या- दिवस झाला. लेट झाला. आता हा खराब होईल म्हणून आम्ही फास्ट विकायचं केलं, फास्ट विकायला नाही केला गेलो. ना प्रयोग इकडे माल हा. काढायला 5-7-8 जण लागायचे हा. वावरात. तिकडे संगमनेरला 5 जण 25 ते 30 माणसं रुपये होतायचे ना तेवढे. अहो पण मजुरी गेली तुमची 5-50 हजार रुपये, पण पैसे झाले ना, खायचं. हो. बरोबर आहे की नाही? आपण मजुरीमध्ये जीव तुडितोय काय? लोकांना मजुरी द्यायची, लोकांना द्यायची आहे का नाही? इथं शेतकरी मेला का नाही? कधी पण देताना हात काय केले पाहिजे? ढिल्ले जर सोडले तर लक्ष्मी मोकळी चालत चालत आपल्या घरी येते. काय वाटतं तुम्हाला? बरोबर.
आहे की नाही. म्हणजे आपण आपले हात काय केले पाहिजे शेतकऱ्यांनी, मोकळे. शेतकऱ्यांनी मातीला देताना बी हात मोकळे सोडले पाहिजे आणि मजुरांना देताना पण हात मोकळे सोडले पाहिजे. हे जर केले, तुम्ही आपला माल पिकवा, मार्केटला न्या आणि मार्केटला लोकांना सांगा पहिल्यांदा की तुम्ही एक असंच घेऊन जा, जर चांगलं वाटलं तर पैसे देऊ नका. लोक सांगता येते ना. तुम्ही काय म्हणले, माल खराब निघाला तर रिप्लेस करून घ्या. गॅरंटी बरोबर. देईन तशी. मी काय सांगतो, SCT वैदिकच्या मिल्क चार्जरचं दूध तयार करा आणि पहिल्या दिवशी तुम्ही लोकांना पावशेर फुकट देऊन टाका. दुसऱ्या दिवशी लोक पाठीला पाय लावून तुमच्या इथे रांगेला उभे राहतील. 4 वर्षापासून आमच्याकडे चालू आहे मिल्क चार्जर दूध. आमची आजी 110 वर्षाची, आता पण ती फक्त दूध चपातीच खाती, त्या दुधावरचे दुधावरची. आता पूर्ण वीक आहे पण दूध चपातीवरतीच. अजून हा. फटके म्हणजे अजूनही मी फटके मारती, तेवढी ताकद आहे बुवा. 110 110 वर्ष वय दुधाची ताकद ना. दुधाची ताकद. समजा मिल्क चार्जर दूध नसतं तर नाही मग आता कारण थकले असते. तुमच्या मातीला जर योग्य आहार भेटला तर पिकं चांगली झाली, पिकांना योग्य आहार भेटला तर गिरायकं चांगली झाली. आज गिरायकांना तुमच्या जर चांगला घरी गेल्यावर त्यांना कळलं ना, शेवटी शरीर खोटं बोलत नाही, त्यांनी सगळे खोटं बोलतील. रिक्वायरमेंटच केली पुढल्या वर्षी आम्हाला पुढलं रामचंद्र माल द्या म्हणजे तुम्ही रमजानच्या वेळेस पिकवा, तुमची ओळखच झाली आता, झाली. तेच करणार आहे आपण पुढल्या वर्षीपासून. आहे की नाही. या वर्षी पुढच्या वर्षाचा 20 लाख रुपये आकडा फिक्स झाला. पुढल्या वर्षीच बरोबर आहे मार्केट की? वर्षीच तयार करून हा, म्हणजे शेतकऱ्यांनी आपलं मार्केट आपणच तयार केलं पाहिजे, हे आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे. आपला वैदिकचा माल थेट ग्राहकाला विका आणि ग्राहकाबरोबर काय करून घ्या, तुमची ओळख निर्माण करून घ्या आणि तो ब्रँड तुम्ही दरवर्षी त्याच ग्राहकांना पुन्हा पुन्हा विकू शकता. ही ताकद SCT वैदिकमध्ये मिळाली. आज मला सांगा, गेल्या 5 वर्षामध्ये तुमचं आर्थिक गणित आहे शेतीचं, किती एकर शेती सगळी तुम्हाला? आपल्याकडं 10 एकर घरची आहे आणि 4 एकर खांडाची जमीन. बरोबर. तर तुम्ही त्याच्यामध्ये बागायती शेती किती करता? सगळी बागायती सगळी करता. काही ऊस असतो, काही ऊस असतो. किती असतो ऊस? ऊस दरवर्षी असतो 5-6 एकर असतो. तुम्हाला त्याच्यामध्ये काय ॲव्हरेज मिळतं? आवरे आता कसं होतं, आमचं भाजीपाल्यामुळे तिकडे लक्षात कॉन्सन्ट्रेशन देत नाही तुम्ही. कमी राहतं. मग त्याला वापरत पण नाही का? नाही वापरतो ना, त्याला पण वापरतो. हा. पण मग ॲव्हरेज लेवल आमची बाकीच्या इतकी नाही निघत. पण मग जे पहिलं आमचं 50-55 टन आलं होतं ना, हा, ते 60-65 पर्यंत गेले आमचं. 65 वर गेले तुम्ही आता. तुम्ही त्याला जर कॉन्सन्ट्रेट केलं तर ते बी वाढू शकतं, पण तुमचं लक्ष इकडे जात आहे. इकडे माणसं कमी पडते ना आम्हाला असं. बरोबर. त्याला किती बेसल डोस करता? त्याला 2 बेसल डोस असतात. अच्छा. त्याला तुम्ही 3रा बेसल डोस टाका या वर्षापासून, त्याचं पण ॲव्हरेज वाढून जाईल. आलं लक्षामध्ये. हा जो मधला इंटरनोड आहे ना, हा थोडा कमी करण्यासाठी तुम्हाला आहे ना LSQ वाढवणं गरजेचं आहे. बघा, हा जो इंटरनोड वाढलाय ना, इंटरनोड डिस्टन्स जास्त तर झालं. हा इंटरनोड डिस्टन्स तुम्हाला कमी करता येईल. त्यासाठी फक्त काय करा, LSQची शिलाची ट्रीटमेंट जास्त वाढवा. ड्रीप मधून सोडलं तरी चालेल, फवारणी जर नाही केली तरी चालेल. हा, आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला करता येईल की सॉइल चार्जरचा प्रभाव आणखीन वाढवा. जास्त तर म्हणजे हे जे ग्रोथ आहे, ही ग्रोथ स्टेबल होऊन जाईल. तर बाकी तर काही तुम्हाला सूचना काय करायची आहे? तुम्ही सूचना करा सगळ्यांनी त्याला, बाकीच्या. हा, त्याच्यामुळे 2.25 लाखाचं मी पण SCT वैदिक घेतलाय सगळं. अरे वा. तुमचं काय नाव? कैलास खंडेराव पावशे, योरगाव अच्छा, पाऊस आहे का तुम्ही? मग सुरुवात केली या वर्षी. पहिल्यापासून SCT चालू केलं. मार्गदर्शन व्यवस्थित घ्या आणि व्यवस्थित पद्धतीने वापरा. शेवटी काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना, तुम्ही काय सांगाल? SCT वैदिक 100% सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. काळाची गरज आहे ती, कारण जमिनी कमकुवत होत चाललेले आणि आरोग्य पण कमी, आयुष्य कमी होत चाललेलं. बरोबर. ते वाढवायचं असन जमिनीचं मातीचं आरोग्य, पण, माणसाचं पण, पण, प्राण्यांचं पण आणि ग्राहकाचं पण. हो. बरोबर. आणि वातावरण वगैरे सगळं मेंटेन ठेवायचं असं. आता त्याच्यामुळे हीट पण वाढत चाललेली बरोबर. केमिकलमुळे. हे पण पुढचे धोके लक्षात ठेवले पाहिजे. पाहिजे. ओके. आणि वरतून खाणार आपण आहे ना, अल्निनो सांगितलेला आहे, हा सगळा केमिकलचा प्रयोग. बरोबर. आणि खाणार कोणी शेवटी? आपणच. आता हे किती किलो असले? ते 4 किलो पर्यंत. 4 किलो. ती सुरुवातीची 4-4.5 असं, पण आता थोडं डिक्रीज झालं असं. अच्छा. तर अजून लई जड येते, म्हणजे लई म्हणजे बऱ्याच 4.5 किलो असेल. त्याचं 20 दिवसात पाणी बंद झालेलं आहे. 20 दिवसापूर्वी 20 दिवसात पाणी बंद झालेलं आहे. तर अजून हे चांगलं जगान ते काय आवाज करतो. एक निन्नी चालू केली फक्त आम्ही. याला काय बात करता तुम्ही? हा, एकच. ए बाबू, काहीच नाही, कुठे गवताची काडी पण नाही. आणि हे दलदलीचं वातावरण, दलदलीचं वातावरण. 3 महिने काढत होतं हे पाण्यात 3 महिन्यापूर्वी पाण्याखाली, 1 महिनाभर पूर्ण पाण्याखाली. पाण्याखाली. त्याच्यानंतर 5 फूट पाणी राहते. 5 फूट वर पाणी होतं. आणि हे त्याच्यानंतर तुम्ही मशागत करून लावलेलं आहे. तर ह्याच्यानंतर याच्यामध्ये तण नाहीये, रोग नाहीये. समजा नागाळी जर आली, हे बघा ह्याच्यावर थोडीशी आहे बघा, आली का ती एक थोडीशी इंच भर पुढे जाते आणि काय होती, आपोआप मरून जाते.
बरोबर आहे. स्ट्रॉंग लस्टर त्याला जास्त आहे ना. बरोबर. म्हणजे हे झाड कुठल्याही किडीला जगू देत नाही. थ्रिप्स नाही, मावा नाही, तुडतुडे नाही, कुठली लाल कोळी नाही, पांढरी माशी नाही, लिप मायनर नाही, मिलीबग नाही. बरोबर आहे ना. ऑटोमॅटिक कुठलीच कीड नाही आहे तुमच्या प्लॉटमध्ये. असं काय फवारा तुम्ही मारता की त्यांनी किडच येत नाही बॉस? फवारेच मारित नाही. फवारे मारायची गरजच नाही. की असं काय जादू आहे का कीड येतच नाही तुमच्या प्लॉटमध्ये? अशी काय जादू आहे की तण येतच नाही? लय कळ लागली मला. ते आजार येऊन देत नाही. हा, पीक पहिलवान होतं पीक. राहू दे, हातात राहू दे. मी धरला नाही एवढे वेळ, तुम्ही धरा ना थोडं. हां, दंड दिसा एवढी चांगली. काय म्हटले तुम्ही? जमीन ताकदवान होतं ना, हां त्याच्यामुळे कीड येत नाही. हा, पण तुमचं म्हणणं असं आहे का तुमच्या शेतामध्ये पीक पहिलवान होतं, लोकांच्या शेतांमध्ये काय काय जीव जायला राहतं का? एसीटी वैदिकमुळे होतं ना ते. हा, तर मग मला तुम्हाला काय विचारायचं सगळ्यांना की तुमच्या शेतांमध्ये असे शेतकरी आजूबाजूला इथं आहे का त्यांच्या शेतामध्ये आजही बी कीड आहे, रोग आहे, करपा आहे का नाही? मग तुमच्या शेतामध्ये का नाही? आपण मातीवरचं काम म्हणजे बाकीचे शेतकरी मातीवर काम करत नाही, नाही. म्हणून त्यांना रोगाला तोंड द्यावं 100% लागतं. म्हणजेच रासायनिक खतं हेच आजारांचं काय आहे? कारणीभूत मूळ कारण आहे. मूळ कारण मग तुम्ही रासायनिक खतं टाकताय तोपर्यंत तुमचा पिछा रोग किडी तण सोडणार नाही नाही. मग तुम्हाला जर रोग किडी तण सोडवायचे असेल तुम्हाला रासायनिक खत सोडावं लागेल. लागेल का हो? हा जो आपला जो करार आहे हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पाळावा लागेल. आता तुम्ही जर रासायनिक खतं जर शेतकऱ्यांना असं वाटतंय सोडून दिले तर मग पिकच मोठं व्हायचं नाही असं त्यांना वाटतंय. मग तुमचं कसं काय मोठं झालं एवढं? होतंय नाही, होत आलंय गेल्या 3 वर्षापासून. आता इथं कलिंगडला तुम्ही किती बेसल डोस टाकले? याला एकच वापरला होता, फक्त एकच बेसल डोस. पण आपला रिपीट राणी म्हणजे रेग्युलर चालू आहे. रेग्युलर चालू आहे. आपण गावाची व्हिडिओ काढले तेच रान त्याच रानामध्ये. त्याच रानामध्ये. मग आता मला सांगा याच्यामध्ये खाली जर आपण पाहिलं, तुम्ही तुमच्या शेजारी बघा, मी इथं बघतो खाली माती बघा, पेपरच्या खाली जर पांढरी मुळी पाहिली, हा हे बघा, हे बघ दाखवतो तुम्हाला मी खाली बाहेर. हे बघा पांढरी मुळी आणि मातीवर चमक किती बघा. जेवढी या फळावर चमक आहे ना तेवढीच या मातीवर चमक आहे. नेमॅटोडचा त्रास नाही राहिलेला आम्हाला. बघा हे नेमॅटोचा बिलकुल त्रास नाही, नेमॅटोडच नाही भागायला आमच्या कुठल्याच वावरामध्ये. कुठल्याच वावरामध्ये नाही. हे टोमॅटो आहे, हा टोमॅटो जर कुजला सडला तर शेवटी याची काय होणार? मातीवान. आणि ही माती जर पिकली तर काय होणार? म्हणजे हे जर कसदार असेल तर हे कसं येणार? मग माती बलवान तर आहे का नाही? हे सूत्र ज्याला कळलं त्याला शेती कळली. नाहीतर तुमचं जे चाललेलं आहे सध्या, जे शेतकऱ्यांचं नुकसान चाललेलं आहे ते कधीच थांबू शकत नाही, ते टळूच शकत नाही. आणि म्हणून शेवटी मी जे नेहमी सांगतो बघा, गमत आहे बा, हे मायक्रोरायझा नाही काय इथं काय दिसतंय काही? कॅमेरामॅन काय याला काय आहे का काय? दिसतंय काही? हां नाही दिसत ना? थांबा मी फोडतो. हे बघा दिसतंय का तुम्हाला? दिसलं का काय? हा गांडुळांची काय आहे? रस्ता आहे का? गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. मित्र आहे. शेतकरी गांडुळाचा खरं बोलले तुम्ही तास. वगैरे काही सोडून त्याला मारून टाकायचं. हा, म्हणून हे जे त्याला जो सुगंध आहे ना, हा सुगंध कशामुळे आहे? तुम्ही त्याला अमृत खाऊ घालता ना, म्हणून आहे. मग शेतकऱ्यांनी जर अशा प्रकारे जर शेतीची जर परिस्थिती बदलली तर त्यांची पण शेती बदलल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या संपूर्ण शेतीचं गणित आज जे तुम्ही 5 एकर ऊसाला सोडली आणि 5 एकर तुम्ही बागायती करता, तर 5 एकरमध्ये तुमचं वर्षाचं उत्पन्न 25 लाख रुपये आहे की नाही? हा आहे ना. आहेच. 25 लाख रुपये म्हणजे 5 लाख खर्च करायचा, 25 लाख उत्पन्न घ्यायचं. 5 एकरमध्ये तुमचं नेट प्रॉफिट किती आहे दरवर्षी? 20 लाख रुपये. तुमच्या कणोलीमध्ये असे किती जण आहे जे एकरी 5 लाख रुपये गॅरंटेड प्रॉफिट काढता गेल्या 3 वर्षापासून? नाही. एक बंदा तरी आहे का? नाही. आणि लक्षामध्ये हेच आपण शिकलं पाहिजे. बरोबर आहे. SCT वैदिक वापरून बरेच जण माजले आणि परत गरिबीला लागले. हो, तुम्ही वाचले, तुमच्या पाठीमागं पुण्याही आहे. हे फार मोठं दुर्दैव आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं SCT वैदिकमध्ये एवढी चांगली आहे मग सगळे लोक का करते नाही?
हो तूप एवढं चांगलं आहे गिर गाईचं, मग सगळे लोक का नाही खाती? हो हॅलो हां डाळडाच खाते. हां ते डाळडाच खाते आणि खाऊ बी तेच घालते आणि अटॅक आला का डॉक्टरला पैसे नेऊन घाल. बरोबर आहे, चूक आहे. बरोबर. परंतु हेच आपण शिकलं पाहिजे की दारू महाग आहे, दूध स्वस्त आहे, पण लोक काय पिता? पार ते रोज म्हणजे नित्य नियमाने दारू पितील, पण अधूनमधून सुद्धा दूध पिणार नाही. खरं आहे खोटं आहे? त्याच्यामुळे जे असं म्हणता की ॲसिडिटी जर चांगलं आहे तर मग ते सगळे का नाही वापरती, तर ते चांगलं वापरण्यासाठी सुद्धा तेवढी पुण्य असावी लागते. तुम्ही ते टिकलात आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही आज जी प्रगती दिसते आम्हाला याचा खूप आनंद आहे. आज तुम्ही जिथं आम्ही ओपनवर आलो होतो तिथं आज 25 लाखाचं तुम्ही स्ट्रक्चर उभं केलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी नवलाई आज उभी केली आहे, तर तुमचं खूप अभिनंदन. अशीच प्रेरणा तुम्ही तुमच्या संगमनेर तालुक्याला द्या आणि एक तरुण उभरते प्रगतशील शेतकरी म्हणून तुम्ही तुमचं नावावर उपलता आलेलेच आहात, तर तुमचा कुठेतरी सामाजिक स्वरूपामध्ये सत्कार बी हो, मी अशीच अपेक्षा करेल आणि अशीच सद्बुद्धी तुमच्याबरोबर सगळ्या शेतकऱ्यांना लाभो, जेणेकरून या संगमनेर तालुक्याला तरी कमीत कमी वैदिकचा भाजीपाला आणि फळं खायला भेटले. धन्यवाद. माझं 50 HP ट्रॅक्टर असून लवथडवर मोकळा तुम्ही चालत कोण? नाही. त्यांची चुलत भाऊ आहे? हा त्यांचं शेती कुठे तुमची? शेजारी शेजारी. बरं, त्यांची शेतीमध्ये तुमची शेतीमध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय? नांगरठीमध्ये त्याचं ट्रॅक्टर 45 HP असून तो मोकळा नांगरून जातो. बरं, आमचं एवढं चिकाटा निघते ना हा. का मोकळा ट्रॅक्टर चालत नाही. किती HP आहे तुमचा? 50 HP तो सुद्धा मोकळा नाही चालत, डिझेल जास्त खातो, डिझेल जास्त वावर कडक निघत, मोअरकडे निघतं, परत ते ढेकळं परत फोडायला परत आणखी रोटेटर घालायचं. परत रोटावेटर घालायचं, डबल बरोबर, म्हणजे मशागतीचा खर्च वाढला. तुम्ही हा खर्च तर आपण धरतच नाही का हो? आपल्या याच्यामध्ये मशागतीचा खर्च कमी होतो, तणाचा खर्च कमी होतो, रोगराईचा खर्च कमी होतो. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त मातीवरच काम करायचे. मग पहिल्याच वर्षी तुम्हाला एसिड वैदिक मध्ये येताना मातीवर आणि पिकावर काम करायचे, पुढच्या वर्षापासून फक्त मातीवरच काम करायचे. वरती काय डोक्याला तापच नाही ना. अरे मी डोळ्याने बघतो म्हणून मला माहिती ना. तो मोकळा नांगरून निघून जातो, आम्ही बसतो अद्भुत. म्हणजे ते सलग नांगरतच नाही, ट्रॅक्टर अडकणे, फाळ तुटणे. ट्रॅक्टर एकच कंपनीचे वरनं काय वेगळं नाही, एकच कंपनीचे ट्रॅक्टर इकडे लोअर पॉवरचा चालतो, तिकडे हायर पॉवरचा सुद्धा अडकतो. म्हणजे तुम्हाला तुमची माती काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला ऐकू येत नाही, बहिरे झाली तुम्ही. त्याला काय करणार ती माती? बरोबर आहे की नाही? ती माती काय चालली, हा माती का आवडत चालली मला सांगा. या आईनी तिची मूठ आवळली, आता तिची आवळलेली मूठ सोडायला तयार नाही. तुम्ही नांगर घाला, 50 HP घाला, 55 HP घाला, तिने का आवळली आहे? कारण तिचं तुमच्यावर प्रेम नाहीये, मातीवर तुमचं प्रेम नाही, त्यामुळे मातीने सुद्धा तुमचं प्रेम काय करून टाकलं? कमी करून टाकलं. तेव्हा मातीवर प्रेम करा, तिला अमृत खाऊ घाला, तिला विष खाऊ घालायचं, काय करा? खाऊ घालायचं बंद करा. काय वाटतं तुम्हाला? बदल होईल ना? करा, सुरुवात करा. हा, जय श्री वैदिक, जय श्रीराम.